नमस्कार मंडळी, मी कौतुक दळवी स्वागत करतो तुमचं आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स। तर मंडळी काही कारणास्तव आपल्याला आज गावाकडे जायला लागतंय, एक अर्जंट काम आलंय, तर त्या निमित्ताने गाव एक्सप्लोर करायला मिळेल। तर आपण चाललो कणकवलीला थेट लालबागवरून। आता आपण टॅक्सी पकडली आहे आणि आपण चाललो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या जंक्शनला। तिकडनं आपली ट्रेन आहे, तर ती ट्रेन पकडू आणि आपण हा पुढचा प्रवास कसा होतो ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा। तर फायनली मंडळी आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलो आहोत। चला तर मंडळी, आता आपल्याला ट्रेन भेटली आहे आणि डबाही भेटलाय आणि ही ट्रेन कोकण कन्या एक्सप्रेस आहे। ही सकाळी 6:42ला कणकवली इथे पोहोचणार आणि इकडनं 11 वाजता निघणार आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस महाराजच्या इकडनं। आता रात्रीची वेळ आहे, तर तुम्हाला काही दृश्य दाखवता नाही येणार आपल्याला, तर सकाळी लवकर उठू आणि तुम्हाला चांगले नजारे दाखवू या ट्रेन मधनं। आज मी आणि पप्पा जाऊत, आपली पुरी गँग नाही आहे, स्मृती, कर्तव्य, आई, तर मी आणि पप्पा जाऊत। थोडं अर्जंट काम आलेलं घराच्या निमित्ताने गावी, तर ते कामच करायला आपण चाललो आणि आता आम्ही इथे स्थानापन्न झालो सीटवर। आता 11 वाजता ही ट्रेन थेट सुटेल आणि 6:42ला पोचेल कणकवलीला। तर मंडळी फायनली आता पहाट झालेली आहे आणि आपण आता थोड्याच वेळात कणकवलीला पोहोचणार आहोत। तर थोडी अवघड झाली जर्नी, अनकम्फर्टेबल वाटत होतं कारण की एकच सीट होती आणि आम्ही ॲडजस्ट केली दोघांमध्ये, पण ठीक आहे, आता तिकीट मिळालीच नाही तर काय करणार। तर आता आपण थोड्याच वेळात अवघ्या कणकवलीला पोहोचणार आहोत आणि आज आम्ही तुम्हाला काहीतरी कणकवलीच्या थोड्याफार गोष्टी काही एक्सप्लोर करीन कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे। आज संध्याकाळी लगेच बसायचं आहे आपल्याला, मुंबईकडे परत रवाना व्हायचं आहे। कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाचं हे कोकण। फायनली पोचलो आहोत आणि तुम्ही बघताय मागे कणकवली स्टेशन आहे, उतरलो होता मी आता फायनली आणि ट्रेनही आताच लागलेली दिसत असेल तुम्हाला। भारी गणपतीची स्वारी आला धादिस मामाच्या घरी, मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी, दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणावाटे। तर मंडळी तुम्ही बघू शकता कणकवली आपली अशी मुंबई सारखीच आहे जरा, आणि आम्ही आता फायनली पोचलो आहे। हे आमच्या घराच्या बाजूला कॉम्प्लेक्स आहे, कामत कॉम्प्लेक्स। स्टेशनच्या समोरच आहे परबवाडी आणि या कॉम्प्लेक्समधनं आत यायला लागतं, आम्हाला एंट्री हीच आहे आणि एक इकडनं एंट्री आहे, म्हणजे सध्या बंद आहे। तर मंडई हे बघा, हे असं साईड व्ह्यू आहे घराचा आपल्या। मंडई समोर बघता ती आपलीच माडं असत। तर असो एकंदरीत प्लॅन हा, हे घर डिमॉलिश करून पुरो एकच चांगला असा व्यवस्थित आजच्या नवीन पद्धतीने घर बांधूचं आहे आणि हे थोडा गार्डन एरिया आपल्या पोरांका म्हणजे माझ्या कर्तव्याक हे खळूक भेटला स्विमिंग पूल बनवायचा प्लॅन असा। तर बघा कितपर्यंत पॉसिबल होता। आईने झाडं लावली आहेत फुलांची, अशी छोटीशी बाग बनवली आहे घराच्या भोवती। इथे काही नारळाची झाडं सुद्धाही आहेत मागे। तर मंडई फ्रेश होतो फटाफट आणि आपण लगेचच इकडनं निघूया आणि थोडं कणकवली एक्सप्लोर करूया। तर आता आम्ही फ्रेश झालो आणि आता चाललोय नाश्ता करायला। गाडी काढतो मी, बाळा सावंत हा फेमस नाश्त्यावाला आहे, तर तिथे आता आपण चाललोय कुर्मापुरी खायला।
फायनली आपली कुर्मापुरी आली आहे. तुम्ही बघू शकता वाटीत भाजी दिली आहे कुर्म्याची आणि 3 पुऱ्या आहेत, 4 पुऱ्या आहेत. तर आताच आपला पोटभर नाश्ता करून झाला आहे आणि आपण आलो आहोत आता सुप्रसिद्ध जागेवर कणकवलीच्या, तेच म्हणजे मुरे डोंगरी. तुम्ही बघू शकता एकदम अशी फ्लॅट ग्राउंड आहे. इथे क्रिकेट मॅचेस सुद्धा होतात, जे प्रत्येक गावातून इकडे टीम्स खेळल्या जातात आणि इकडे हेलिकॉप्टरसुद्धा इथे उतरवलं जातं. जे मंत्री लोक आपल्या इथे येतात किंवा सिंधू महोत्सव असतो तेव्हा जे ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस येतात इकडे, तर त्यांना इकडे हेलिपॅडचं हे केलेलं असतं प्लॅटफॉर्म आणि इथे हेलिपॅडनी त्यांना उतरवलं जातं. तसंच या जागेला मुरे डोंगरी असं नाव पडलं आहे कारण का तुम्ही बघत असाल हे समोर दिसतंय तिथे मुरुडेश्वरचं मंदिर आहे वर. तर त्याची एंट्रन्स इकडनं आहे. आता ते मंदिर बंद आहे दुपार असल्यामुळे, तर आपल्याला आता जाता नाही येणार, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं. पण हे जे इथे पॉईंटला आहे ना वर मंदिर आहे एक छोटंसं मुरुडेश्वरचं, म्हणून या जागेला मुरे डोंगरी असं म्हणलं जातं. तर इथे आम्ही गाडी शिकायला वगैरे यायचो लहानपणी आणि बरीच लोक येतात संध्याकाळचे वगैरे असेच राऊंड वगैरे मारायला. मंडळी मुरे डोंगरी बघून झाल्यानंतर आता आपण चाललो थेट भालचंद्र महाराजांच्या मठात. तर मंडळी भालचंद्र महाराज इथे बसायचे, त्यांचं समाधीस्थान आहे, तुम्ही बघू शकता. तर मंडळी तुम्ही आता जे बघताय ते महादेवी मंदिर, श्री पटकी देवी यांचं मंदिर आहे इकडे. चला तर आपण आज जाऊन दर्शन घेऊया. आता दुपार आहे म्हणून ते मंदिर बंद होतं, पण तरी पण आपलं बाहेरून दर्शन झालं. तर हे आहे पटकी देवीचं मंदिर, कणकवली मधलं प्रसिद्ध पटकी देवीचं मंदिर. तर मंडळी आता आपण चाललो आमच्या मेन घरी, म्हणजे वडिलां पूर्वजांचं जे घर असतं आपलं आजी आजोबांचं, त्या मेन घरात आम्ही चाललो, जे आहे कणकवली पासून 6 किलोमीटरच्या अंतरावर कसवंत तावडे इथे. तर चला तर तुम्हाला दाखवतो आमचं मेन घर कसवंत तावड्यात जे कसं आहे ते. एकदम गावच्या पद्धतीचं घर आहे ते, जुनं एकदम. तर तुम्हाला मजा येईल बघायला. चला तर मग. तर मंडळी आताही मी तुम्हाला जी शाळा दाखवतोय आणि तुम्ही बघताय आता स्क्रीनवर, इथे पप्पा या शाळेत होते आमचे.
आणि ते आपल्या घराकडनं इकडनं बरोबर आपलं घर 4 किलोमीटर अजून बाकी आहे. तर ही तुम्ही शाळा बघू शकता, पूर्ण प्राथमिक शाळा कसवत नंबर 2. तर या शाळेत पप्पा होते आणि इकडनं ठीक ते चालत 4 किलोमीटर शॉर्टकट थ्रू जंगलातनं आपल्या घराकडे जायचे आणि यायचे. इथे आपलं हे ग्रामदैवत आहे विरेश्वर आणि इथे आता जत्रेची तयारी चालू आहे. आज दत्त जयंती आहे, तर आजपासून बरोबर 3 दिवसांनी म्हणजे मंगळवारी इथे जत्रा असते आणि दहिकाला सुद्धा. इथे जोरदार तयारी चालू आहे जत्रेची. बघा कसे कमान बांधतायत लाकडाची आणि लाइटिंग करतायत. सर्वप्रथम ह्या देवालयाचं नाव विरेश्वर. या देवाजवळ मानकरी 12-5 मानकऱ्याची ही राठी असते प्रत्येक गावोगाव गेल्याच्यानंतर. त्याच्यापैकी प्रमुख इथे मानकरी म्हणजे गुरवस. गुरवसामध्ये 2 भाऊ आता आहेत सध्या. एक दाजीबाबू गुरव, दुसरा बाळकृष्ण भिकाजी गुरव उर्फ राऊळ. हे दोघे भाऊ एकामेकाच्या मताने इतर असलेले 12-5 मानकरी घेऊन राठी चालवतात. त्याच्यानंतर इथे आता दहिकाला उत्सव उद्या दत्त जयंतीच्या 3ऱ्या दिवशी होणार आहे. त्यावेळी पण इथे खामखाटी वगैरे सजवली जाते. ती पण सर्व सुतारवस आमचे देवालयाची लुगडी वगैरे नेसवायचं काम करतात. आपल्या जत्रेच्या ठीक 12 वाजता पालखी बरोबर तरंग बाहेर काढतात. काही लोकांच्या अंगात शिवकळा वगैरे येते. हा सर्व झाल्याच्या नंतर कार्यक्रम दहिकाला म्हणून जे दशावतारी गावचे गोरे दशावतार नाट्यमंडळाचा इथे प्रयोग केला जातो. तो पण सकाळी 6 वाजेपर्यंत सुरळीतपणे पार पाडला जातो. मंडळी छान अशी माहिती दिली आपल्याला गावकऱ्यांनी आणि जत्रेबद्दलही माहिती दिली त्यांनी. तर मला एक कमी जाणवते आल्यापासून की पूर्ण असं गावी आल्यासारखं फील वाटत नाही, म्हणजेच आपली मालवणी भाषा. तर चला तर आता सुरुवात करतलंय मी मालवणी बोलू आणि आता आहे ना तुमका पुढे भेटताला ऐकू मालवणी भाषा. तर मंडळी फायनली आपण आपल्या मूळ घरात पोचलो आणि या असा आपला मूळ घर. काय वहिनी कशी असस? तर या बघा या आपला घर असा, ही तुळसा समोर आणि हो समोरचा घराच्या इकडचा खोळा. काय प्रवीण दादा बरं आहे ना? काकांचा 2 नंबर मुलगा, सॉरी भाऊ बोललो चुकून. आणि या बघा या आपला किचन असा गावचा चुलीवरचा. गॅस पण असा आहे, तर दोन्ही कामाक आपल्याक यूज होता गॅस आणि हा एक रूम असा आणि पोटमाळो पण असा वर बघा. ते हे सगळे आपले शेतीचे तांदूळ बिंदूळ ठेवले आहेत. आणि याकडे मागचा दरवाजा मागची पडवी जी बोलतात ती असा कोकणातील. हायसर पण एक बाथरूम हा कॉमन आणि मशीन लावूक जागा. आणि ही आपली जागा मागची थोडी. हे प्युअर ॲक्च्युअल मालवणचं घर असा कौलाळू तुम्ही बघू शकता आहे.
हे बघा सुपारी सुकट टाकल्याने यात नारळाची. तर ह्या प्रॉपर घर असा बघा कसे कौलं मांडले आहेत एकावर एक, जेणेकरून थंडावा मिळतलो आपल्या घरात आतमध्ये. आणि अक्षरशः आतमध्ये थंडावा असा तुम्ही बघू शकता. आणि या निसर्गरम्य वातावरणात खूप मजा येत आहे गावाकडे. हाय आम्ही खेळायचो लहानपणी. मोठ्या वहिनी काय आहेत? वहिनी कशा आहेत? बरे आहात ना? आणि प्रशांत दादा काय? अच्छा कणकवलीत गेलेत. मंडळी हा एक रूम असा आपलो. आतमध्ये अक्षरशः असं थंडावा असा ना, त्या कौलं मी तुमका दाखवली घरावर मांडली आहेत, तर अक्षरशः एकदम असं थंडावा गारटा असा वाटता दुपार असली तरी. आणि ह्या तुम्ही जो खळा बघता ह्यो शेणाने सारवलेलो हा, ह्यो पण एकदम असं थंड थंड गार. आम्ही आता पाय ठेवले त्याच्यावर माका एकदम थंड थंड गार वाटता. हा एक जागा अशी बाजूक, तसं सगळी झाडाची लागवण केलेली असतात आहे. तर मंडळी ह्यो आपलो देवारा असा घरातलो. तुम्ही पाहिलं असेल गावाकडे तर मंडळी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्ही बघाल तर घरामध्ये असे आपले वाडवडिलांचे फोटो लावलेले असतात. तर हे आपले मोठे काका आहेत, ही मोठी काकी आहे, हे 2 नंबर काका आहेत, हे आजोबा आहेत, हे 3 नंबर काका आहेत आणि हे 4 नंबर काका आहेत. आणि हे जे मगाशी मी प्रवीणदाला सांगितलं त्याचे आजी आजोबा आहेत. तर मंडळी तुम्ही आता जे बघताय ते आपल्या नागोबाचं हे केलेलं आहे, चित्रीकरण केलेलं आहे इथे भिंतीवर. आणि प्रत्येक घरोघरी तुम्ही हे बघाल, जेव्हा नागपंचमी असते कोकणात तेव्हा या इथे नागाची पूजा केली जाते. तर तुम्ही हे सगळ्या कोकणी घरात बघितलं असाल ऑलमोस्ट. ऐसर बघा कोंबे आहेत 2 आणि त्यांची पिल्लं आहेत, आणि त्या कोंब्याची बायपणा आणि त्या पिल्लं आहेत ती बघा. आरवता होतो कोंबडो, पण आता किती वेळ झालो आरवतच नाही. माका बघल्यान वाटतं त्यांनी लांबून. चला कोंबडं तो काय आरवतलो नाही. अरे हरवलो 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 हरवलो. धन्यवाद कोंबडोबा, पळालो. तर मंडळी कसा वाटलो आमचा घर, गावचा घर शेणाने सारवलेला आणि आमचं गाव कसवंतवडे. तर नक्की कमेंट करून माका सांगा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. कोकणचो रूपा भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण. आणि आता आपण चाललो जेवायला, कारण का आपली 4 वाजता ट्रेन आहे जनशताब्दी एक्सप्रेस. कणकवलीवरना तिकीट दादरला जाईल 11 साडे11 पर्यंत. तर मंडळी पप्पाने आपल्या एक आयटम आणलो असा गावचो गवत कापूचो. तुम्ही हे बघू शकता. ह्यो बॉक्स हा ॲमेझॉनवरनं मागवलेलो हा, काहीतरी अँटिक गोष्ट मी तुमका दाखवत आहे काय आहे ती. तर मंडळी बघा आता हे आपण मशीन यूज करतो, जमता का आपल्याक? जमता मारी बरी या हलकी आरी मग. तर ह्यो आमचो दादा, माझो दादा गणपत दादा, माझ्या आत्याचो मुलगो. तर ह्यो हय भटजींच्या थंय जेवण करीत असा आणि थंय जेवण बनवता सगळं पूजेचा लग्नाचा वगैरे. ह्यो एकटो असं माणूस आहे जो सगळं काम करता चुलीवरचा. तर दादा आज काय बनवलास मग घरात? आज डाळ भात. आणि ह्यो आमका आम्ही जेव्हा मे महिन्यात हय यायचो तेव्हा आमका ह्यो चोरून द्यायचो लपून. ते काय द्यायचो? नारळाची खीर, नारळाचं पाणी आणि घावणे आणि चटणी
शिरो हे सगळे आमका पदार्थ ह्यो दादा द्यायचो आमचो, म्हणून याची खास ओळख करून देते. तर मंडळी फायनली आपलं सगळं जेवण वगैरे झालं आहे. जेवण आम्ही घरीच केलं, मागवलं पटकन कारण का खूप वेळ झाला होता. तर मगाशी मी तुम्हाला जो दादा दाखवला माझा आत्याचा मुलगा, त्याने आम्हाला झुणकानी भाकर दिली. झुणकानी भाकर खाली आणि आता आम्ही इकडनं निघतोय थेट लालबागला. तर परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि वाईट वाटतंय. एक दिवसाचाच आपला शॉर्ट ट्रिप होती इन शॉर्ट आपल्या कोकणातली. आणि इकडनं आता आम्ही चालत चाललो आहोत स्टेशनला. स्टेशन आपल्या घरापासून हल्ली 5-10 मिनटावरच आहे. समोर तुम्ही जे बघताय ते इकडे स्टेशन आहे. आणि इकडे जो आधी हे कॉम्प्लेक्स वगैरे काही नव्हतं. आधी फक्त इथे शेती होती आजूबाजूला आणि आमच्या घरातनं ट्रेन दिसायची. तर जेव्हा पण पप्पा वगैरे कधी यायचे तर ते आम्हाला शिटी मारायचे आणि बॅटरीचा टॉर्च ग्लो करायचे. मग आम्हाला कळायचं की हे पप्पा आलेत. तर चला, तर आपला आता परतीचा मार्ग सुरू झाला आहे. तर मंडळी, मी पहिल्यांदाच या ट्रेननी प्रवास करतोय वंदे भारतनी. आणि मागील 1 तास झाला मी प्रवास करतोय, तर मला काहीच थकवा जाणवत नाही आहे. खूप स्पेशियस आहे ही ट्रेन, तुम्ही बघू शकता. आणि इकडे फॅसिलिटी चांगली दिलेली आहे. इथे नाश्ता चहा वगैरे सगळं आपल्या टेबलवर येतं. तर ही आम्ही ट्रेन पकडली आहे 4:20ला कणकवलीकडनं आणि रात्री पोचणार 10:20पर्यंत, म्हणजे 10:30 पकड्या आपण दादरला. तुम्ही बघू शकता आपल्याला नाश्ता आलेला आहे फ्री ऑफ कॉस्ट. तिकीटमध्ये इन्क्लुजन आहे याचं. तर इथे एक आपल्याला मँगोचं ज्यूस दिलं आहे, त्याच्यानंतर चहाची पावडर आहे, त्याच्यानंतर समोसा आहे, त्याच्यानंतर सॉल्टेड मिक्सचर म्हणून एक काहीतरी आहे, मला वाटतं ते वेफर्स असतील, आणि एक चोकोलोटे पायचं आपल्याला पॅकेट दिलं आहे. तो ओव्हरऑल हे पॅकेज दिलेलं आहे आपल्याला. आमच्या 2 सीट्स आहेत तर आम्हाला 2 ट्रेस दिलेत आणि 2 बॉटल्स दिलेत पाण्याच्या. तर चांगली अशी सोय आहे. बघू आपण हे टेस्ट करून आणि मी तुम्हाला त्याचा सांगेन रिव्ह्यू कसा आहे ते. तर ही चांगली आहे चवीला, म्हणजे गरमागरम आहे आणि फ्रेश आहे. चांगली चव आहे, गरमागरम आणि खुशखुशीत आहे एकदम. तर मंडळी, आपण आता चाललो आहोत वंदे भारतच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आणि कशी चालते ट्रेन ते आपण बघूया. डोर आहे इथे सरळ सरळ चालत जायचं आहे आपल्याला. परत एकदा मी प्रेस केलं की ऑटोमॅटिक ओपन होणार. तर आपण आता चाललो ड्रायव्हर केबिन मध्ये वंदे भारतच्या. तर आपण पोचलो ड्रायव्हर केबिन जवळ आता आणि तुम्ही बघताय हे केबिन, ड्रायव्हर केबिन, हे वंदे भारत ट्रेन याचं ड्रायव्हर केबिन आहे. आणि सरळ तुम्हाला एकदम बघा असं ट्रेनचा रूट दिसतोय. तर मंडळी, आपण जे आता बघितलं ते होतं ड्रायव्हर सेक्शन वंदे भारत या ट्रेनचं. तर असं चांगली सोय केलेली आहे वंदे भारतनी आणि सगळे डबे अटॅच आहेत आणि आपण एका डब्यातनं पहिल्या डब्यातनं लास्टच्या डब्यापर्यंत जाऊ शकतो. तर मस्त अशी ट्रेन आहे, आवडली मला. माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे या ट्रेनचा. पहिल्यांदाच मी ट्रॅव्हल करतो आहे या ट्रेननी, तर तुम्ही पण जरूर ट्रॅव्हल करा, तुम्हालाही आवडेल. आता आपलं जेवण आलेलं आहे. मगाशी त्याने नाश्ता दिलेला आणि आता हे जेवण दिलं आहे. ह्याच्यात जेवणामध्ये तुम्ही बघू शकता दही आहे, त्याच्यानंतर राईस आहे, त्याच्यानंतर दाल आहे, दाल नंतर याच्यात पनीरची भाजी आहे आणि हे एक सलाड आहे आणि हे रोटी दिली आहे इकडे आपल्याला आणि हे लोणचं दिलं आहे खाली. तर मंडळी, तुम्ही बघितलात पहिला नाश्ता आला, त्यानंतर जेवण आलं आणि जेवणानंतर आम्हाला आईस्क्रीमही दिलं. तुम्ही बघू शकता इथे आईस्क्रीम ठेवलं आहे बघा. तर मंडळी, एकंदरीत आपली जर्नी संपली आहे आणि आता अवघ्या थोड्याच वेळात आम्ही
दादर स्टेशन येथे विराजमान होणार आणि आपल्या घरी जाणार. तर तुम्हाला या व्हिडिओ बघितला असाल आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. येतो मी तुमची रजा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.